तर हा संकल्प जेव्हा मी ठेवला जिल्हा कार्यकारिणीसोबत, तर त्यांना खूप आनंद झाला की अशा पद्धतीचा कार्यक्रम कुठेही कोणत्याही क्षेत्रात झालेला नाही. या शिक्षण क्षेत्रात आपण आणि महाराष्ट्राचे शिक्षक परिषद अशी संघटना आहे की हा कार्यक्रम या माध्यमातून सुरू करत आहे आणि हा कार्यक्रम प्रत्येक जिल्ह्यात आपल्या तालुका स्तरावर होत आहे. आज यापूर्वी घुगुसला आपण एक घेतलाय, भद्रावतीला झाला, आज मुलगा होत आहे, उद्या बरोबर आहे. त्याचप्रमाणे इथं कोंबुर्णा आणि घोणपिंपरीला कार्यक्रमाचे आयोजन झालेले आहे आणि नंतरही बाकीच्या तालुक्यात त्याचे आयोजनाचा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश हाच आहे की या माध्यमातून आपण पारिवारिक आपण तर नेहमी काम करत असतो, परंतु इतके वर्ष 25, 25, 30 वर्ष त्या क्षेत्रात काम करूनही आमचं परिवार ज्या क्षेत्रात आम्ही काम करतो आहे ते त्यांची भेटीगाठी फार क्वचितच असे प्रसंगी होते आणि ते भेटीगाठी एक व्हावी आणि एक प्रकारच्या संघटनेतही खेळण्याचं वातावरण, पारिवारिक वातावरण निर्माण व्हावं या उद्देशाने या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. संघटना म्हटलं की तिथे वेळ देणे आले आणि शिक्षक हा तर बाकीच्या लोकांना असं वाटते की शिक्षकाजवळ भरपूर वेळ मिळतो आणि सुट्ट्या मिळतात, परंतु शिक्षक जे आहे त्यांना माहीत असते की किती काम असते. सुट्टीच्या दिवसातही पेपर काढणे, पेपर चेक करणे, त्याच्यानंतर बाकीचे शैक्षणिक कामही भरपूर असतात. तर ह्या क्षेत्रात आणि त्यात संघटनेचं काम करणे हे अधिक किती कठीण आहे. आम्ही तर लोक सुट्ट्या टाकून काम करतोय, म्हणजे काही परिवाराला माहिती नसेल किंवा ते प्रत्येक वेळेस म्हणत असेल की बा घरच्यासाठी तुम्ही वेळ देत नाही आणि काढून तुम्ही संघटनेच्या कामाला वेळ देता. तर हे प्रत्येक शिक्षकांच्या घरी हा टोमणा ऐकावंच लागत असेल की बा घरी कोणता कार्यक्रम आहे, कोणतं काम सांगितलं तर तुम्ही करत नाही आणि रविवारच्या दिवशी बैठका आहे आणि मेळावे आहे म्हणून बाहेर जातात. तर हे प्रत्येक शिक्षक जो कार्यकर्ता आहे त्यांना हे माहीत आहे आणि याची माहिती बाकीच्या परिवाराला व्हावं हा एक उद्देश आहे की हा क्षेत्र असं कठीण आहे आणि त्यात संघटित राहणं फार गरजेचं आहे. जर संघटित नाही राहिलं तर शाळा जे संस्था चालक म्हणा, अधिकारी लोक म्हणा, हे लोक इतके अनेक या पद्धतीने आपल्याला मदत पाहिजे आणि मदत मिळत नाही. जे काही सोयी सुविधा आपल्याला शिक्षकांना मिळालेली आहे ते संघटनेच्या जोरावरच मिळालेली आहे. वेगवेगळे आपल्या शिक्षण संघटना महाराष्ट्राची शिक्षक परिषद स्थापना 1991 मध्ये झाली आणि दिवाकरराव जोशी जे शिक्षक आमदारही होते, त्यांच्या प्रथम अध्यक्ष होते, संस्थापक अध्यक्ष, त्यांच्या माध्यमातून या शिक्षक संघटनेची स्थापना झालेली आहे. मागील 25 वर्षापासून मी या संघटनेचे सदस्य म्हणून कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे आणि मी स्वतः एक कॉन्व्हेंट शाळेत काम करत असल्यामुळे मी संघटनेला म्हटलं की मला या क्षेत्रातली समस्या सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे, मला तुम्ही हाच विभाग द्या. आणि त्या दिवशीपासून मी स्वतः आता रिटायरमेंटचा मला 1 महिना बाकी आहे, इतक्या वर्ष मी या क्षेत्रात काम करतो. कॉन्व्हेंट शाळा आपण कॉन्व्हेंट शाळेतील शिक्षकांचे क्वालिफिकेशन तेच आहे जे ग्रँटेड शाळेतले शिक्षकांचा, त्यांनाही तेच नियम लागू होते जे ग्रँटेड शाळेच्या शिक्षकांना लागू होते. परंतु तफावत पाहत थोडं की त्यांना फार अल्प वेतन दिले जाते. त्यांना बहुतांशी महिला वर्ग तिथे काम करतात, मॅटर्निटी लीव्ह पे दिल्या जात नाही, सीएल मराठी तेवढी देते आणि नाही तर पगारी सुट्ट्या कापल्या जाते. त्यानंतर पीएफ कटिंग होत नाही, प्रॉव्हिडंट फंडची कटिंग, आणि त्यानंतर ग्रॅच्युइटी तर हे माहीतच नव्हतं. ग्रॅच्युइटी का असते हे शिक्षकांना रिटायर्ड होत असलेल्या शिक्षकांना माहिती, म्हणजे संस्था चालक त्या गोष्टी जाणून बुजून लपवतात. अधिकारी लोक भ्रष्ट असल्यामुळे ते काही ह्या गोष्टीकडे सांगत नाही. जेव्हा आपण या क्षेत्रात उतरलो आणि हे जेव्हा पाहायला लागलं तेव्हा त्या किती सारा हा मोठा घोटाळा म्हणजे शैक्षणिक भ्रष्टाचार
हा किती मोठ्या प्रमाणात या क्षेत्रात आहे, हे करोडो रुपयाचा हा नंतर आपल्याला कळलं. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की 1973 पर्यंत या सगळ्या शाळा जे इंग्लिश मीडियमच्या शाळा ज्या म्हणतात ह्या पूर्ण ग्रँटेड होत्या. त्या तत्कालीन सरकारमध्ये जे सरकार होती जे म्हणतात आता की आम्ही खूप कामं केले आमच्या काळात 60 वर्षाच्या काळात, त्याच्याच कार्यकाळात हे कॉन्व्हेंटचे बिलावर निघाले. बरं, त्यावेळेस कॉन्व्हेंट म्हणून हा प्रकार जरी नसला तरी शाळेचंच नाव होतं. नागपूरमध्ये राजेंद्र प्रसाद हायस्कूल आहे, ती 1973 पहिलेपासूनची आहे. ती इंग्लिश मीडियमच आहे, पूर्ण इंग्लिश मीडियम का तेथील शिक्षकही ग्रँटेड शाळेतल्या वेतनासारखेच वेतन देतात. चंद्रपुरातही वारपूरमध्ये ज्या शाळा आहे कॉन्व्हेंट शाळा ती 7 पे वेतन देतात. काही नागपूरची भवन शाळा जी आहे ती शाळा देत आहे. कधी हे जेव्हा आम्ही गाना सराच्या माध्यमातून आवाज उठवून लागलो तेव्हा मिळत आहे. काही शाळेत आता वेतन वाढ चांगल्या पद्धतीची झालेली आहे. काही शाळेत पीएफ जे कटत नव्हतं ते पीएफ कटू लागलेलं आहे. हे सगळं संघटनेच्या माध्यमातून सर्व्हिस बुक तयार नव्हते, सर्व्हिस बुक आपण तयार करायला लावले. त्यानंतर सीएल ची व्यवस्था आहे, 12 सीएल आणि 10 ईएल हे तर देतच नव्हते. मॅटर्निटी लिव्ह पे जर म्हटलं तर ज्या महिला कर्मचारी ज्या मॅटर्निटी लिव्हची वेळ आली तर त्यांना डिझाईन द्यावं लागलं. एवढी अमानुषता या क्षेत्रात कॉन्व्हेंट शाळेच्या क्षेत्रात अराजकता पसरली आणि संस्था चालक तर काही त्या गोष्टीकडे लक्ष देत. बरं, आम्ही संस्था चालकांच्या विरोधात नाही, कदाचित त्यांना पैशाचा प्रश्न आहे, त्यांनाही ते सांभाळावं लागते, पण त्यांनी आमच्यासोबत यायला पाहिजे. आम्ही अनेकदा त्यांना म्हटलं की तुम्ही आणि आम्ही मिळून सरकारकडे प्रस्ताव टाकूया आणि सॅलरी ग्रँट जे आहे त्या माध्यमातून काहीतरी ग्रँट त्यांना मिळालं पाहिजे. पण संस्था चालकांच्या ज्या संघटना आहेत त्याही यायला तयार नाही, कारण त्यांना कोणताही हस्तक्षेप सरकारचा नको आहे. हा एक मोठा मुद्दा आहे. या कठीण परिस्थितीतही आपण मॅटर्निटी लिव्ह पे काही शाळेत सुरू केलेले आहे. आता 6 महिन्याची नाही देत आहे, तर कमीत कमी 3 महिन्याची तरी देत आहे. त्यांना लाभ पहिले तर रिजाईनच करायला लावत होतं. आता ह्यानंतर अनेक शिक्षक ग्रॅज्युएटी मिळत नव्हती. आम्ही ह्या आपल्या शाळेत विद्यार्थी शाळेत शिक्षिका सर्व सेवानिवृत्त झाले त्याच्यापासून. मी या क्षेत्रात आहे म्हणून मी तुम्हाला स्वतः माझ्यासोबत कार्यरत आहे. प्रत्येक आंदोलनात ते माझ्यासोबत होते. सेवानिवृत्त झाले तरी शिक्षण संघटनेच्या सगळ्या कार्यक्रमात ते मदत राहतात एक कॉन्व्हेंट शाळेचे शिक्षक म्हणून. आणि पहिलेपासून त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. जेव्हा ग्रॅज्युएटीचा प्रश्न आला तेव्हा आम्ही ग्रॅज्युएटी मागासाठी सर्वप्रथम सरनीच पहिला अर्ज केला. आम्हाला माहित होतं हे नकारणार म्हणून. सतत आम्ही 1-1.5 वर्ष पाठपुरावा केला, तरी जेव्हा त्यांनी दिलं नाही तेव्हा आम्ही सांगितलं की सरासर 14-15 टीचर्सनी हायकोर्टात याचिका दाखल करा. कारण अधिकारी लोकही काही करू शकत नव्हते, नुसते पत्र देत होते. हायकोर्टाच्या माध्यमातून ग्रॅज्युएटी मिळाली आणि त्यांना मिळाली तर अधिक जे आतापर्यंत शाळा सुरू होऊन 50 वर्ष झाले होते